घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला हेडलाईन्स बघूयात। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस। सरकार आणखी परवानगी देणार का याकडे लक्ष। सीएसएमटी बाहेर आजही मराठा बांधव पुन्हा रस्त्यावर। मराठा बांधव एकवटल्यामुळे वाहतूक कोंडी, पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। संततधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे अतोनात हाल। कुणी बेस्टची शेड तर कुणी दुकानांच्या बाहेर रात्र काढण्याची वेळ। एका दिवसाची परवानगी देण्याचा खेळ खेळू नका, आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही मनोज जरांगेंचा निर्धार। तर 2 दिवसात आरक्षण न दिल्यास पाणीही सोडण्याचा इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विनोद तावडेंची मुंबईत चर्चा। मराठा आंदोलन, बिहार निवडणूक आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। फक्त दोघांचीच भेट, चर्चांना उधाण। आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल। मनोज जरांगेंच्या आंदोलनावरनं मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरती डागली तोफ। सोयीच्या भूमिका घेणाऱ्यांनी ठाम भूमिका घ्यावी, फडणवीसांचं विरोधकांना आव्हान। मुंबईतील ईस्टर्न फ्रीवे आणि मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक सुरळीत। मराठा आंदोलनामुळे काल झालेल्या वाहतूक कोंडीनंतर आता वाहतुकीला कोणताही फटका नाही। मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द। मुंबईतील मराठा आंदोलन आणि गणेशोत्सवामुळे सुट्टीवर गेलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तातडीनं ड्युटीवर रुजू होण्याच्या सूचना। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी महासंघाचा विरोध। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार लालबागच्या राजाचं दर्शन। मुंबईतील इतर मंडळांच्या गणपतीचंही घेणार दर्शन। राज्याच्या अनेक भागात आजही पावसाची संततधार। कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज। ऐन गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांवर मेगा ब्लॉकचं विघ्न। मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक। नांदेडमध्ये झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती। देगलूर मुखेडमध्ये अनेक भागातील शेतीचं मोठं नुकसान। एससीओ समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आज चीनमध्ये पोहोचणार पंतप्रधान मोदी। सोमवारी जिनपिंग आणि पुतीन यांचीही घेणार भेट। काश्मीरच्या बांदीपोरामध्ये ढगफुटी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक भागांचा संपर्क तुटला। प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू। आंदोलक आहेत जे मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये बसलेले आहेत, पण ते आता सीएसएमटीला येऊ लागले। सीएसएमटीला काहीतरी घोषणाबाजी होतीये, गोंधळ उडालेला आहे। काय नेमकं घडलंय विचारण्याकरता जाऊया आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याशी बोलण्याकरता। सचिन तोडकर यांच्याशी संपर्क होईल, पण ही दृश्य सीएसएमटी म्हणजे महापालिकेच्या समोरची आणि सीएसएमटीच्या महापालिकेच्या समोरची आणि आझाद मैदानाच्या बाजूची ही दृश्य आहेत। खूप मोठ्या प्रमाणात सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये आंदोलक जमलेले आहेत, घोषणाबाजी करतायत। विचारूया सचिन तोडकर यांना। सचिन, काय झालंय नेमकं आझाद मैदान परिसरामध्ये? थोडासा गोंधळाची परिस्थिती आहे का? आंदोलक सगळे आक्रमक झालेत का? काय झालंय नेमकं? किंवा मुंबई महानगरपालिका असेल, या संपूर्ण परिसरामध्ये हे आंदोलक संपूर्ण या रस्त्यावरती उतरले। ठिकाणी वाहतूक कोंडी पण झालेली पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर हे आंदोलन सगळे या ठिकाणी कल्ला करतायत आणि पोलीस जे आहेत ते या ठिकाणी
जे आहे ती आंदोलक या ठिकाणी आणि हे जे आंदोलक आहेत हे आंदोलक आंदोलनाच्या घोषणा देत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता, मी कॅमेरा विनंती करतो, या ठिकाणी वाहतूक कुठे झालेली पाहायला मिळते। त्यानंतर हे जे सर्व मराठा आहेत हे मराठा सर्व आझाद मैदानाच्या बाहेर आले असून या ठिकाणी सेतूच्या पुढे चौक आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या पुढे चौक आहे किंवा मुंबई महानगरपालिकेच्या पुढे चौक आहे, त्या चौकात हे सर्व आंदोलक आल्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। खरं तर पोलीस या ठिकाणी ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण पोलिसांना कुठेतरी यश दिसत नाहीये। हे जे सर्व आंदोलक आहेत हे सर्व आंदोलक या ठिकाणी गर्दी करतायत, घोषणा देत आहेत। आंदोलकांच्या कुठेतरी दिसत आहेत, कुठेतरी या आंदोलकांना काय सांगा तुम्ही आपल्या ठिकाणी नाही पूर्ण केल्या तर सगळे आमदार आम्ही एक एक मराठा करून सगळे आमदार खिचत राहिलो नेऊ। आमच्या जर मागण्या नाही पूर्ण केल्या आम्ही पूर्ण मुंबई जाम करू शकू। जे काही राहिले मराठे त्यांना आवाहन करतो, तुम्ही सगळे मुंबईत या। ही मुंबई बंद केल्याशिवाय आपल्याला मार्ग मिळणार नाही। पाठ तब्येतीची मी सध्या आझाद मैदानच्या बाहेर पालिकेच्या मुख्य चौकामध्ये आहे। सचिन तोडकर महापालिकेच्या समोर दिसत आहेत, आंदोलकांशी बोलत आहेत। आंदोलक आक्रमक झालेले आहेत, आम्ही आता मुंबई बंद पाडू, त्याच्याशिवाय आम्हाला काय आरक्षण मिळत नाही, अशा प्रकारची भूमिका घेत आहेत। खरं तर मनोज जरांगेंनी अंतरवाली सोडण्याच्या आधीच सगळ्या मराठा आंदोलकांना सांगितलेलं होतं, वारंवार सांगितलेलं होतं की शांततेत आंदोलन करायचं आहे, शांततेने टप्प्याटप्प्याने आंदोलन करायचं आहे। पण पहिल्याच टप्प्यामध्ये दुसऱ्याच दिवशी आंदोलक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। सगळ्या तयारीनिशी या मुंबईमध्ये आपल्याला आरक्षणाकरता जायचं आहे, कुठलीही कुणाची गैरसोय करण्याकरता, मुंबईत काही अनुचित प्रकार करण्याकरता जायचं नाही, असं वारंवार मराठा आंदोलकांना अंतरवाली सराटीतून निघण्यापूर्वी मनोज जरांगेंनी सांगितलं होतं। पण आता आंदोलक आक्रमक झालेले आहेत। CSMT स्थानकामध्ये वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळते, कारण खूप मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरलेत। खरं तर मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे। मुंबईमध्ये विशेष गर्दी गणेशोत्सवासाठी असते, त्यामुळेच सरकारनं वारंवार या संदर्भात मनोज जरांगेंना सांगितलं होतं की आत्ताच्या कालावधीमध्ये तुम्ही मुंबईमध्ये येऊ नका, आंदोलन करू नका। मात्र ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, म्हणून त्यांना 1 दिवसाची परवानगी दिली आणि इतक्याच म्हणजे ठराविक आंदोलकांसकटच तुम्ही आझाद मैदानावर बसा आणि 1च दिवस बसा, अन्यथा वाशीमध्ये जाऊन आंदोलन करा असं त्यांना सांगितलं होतं। पण या सगळ्याला मराठा आंदोलक तयार झाले नाहीत, जरांगे तयार झाले नाहीत। जरांगे आत्ता हे आझाद मैदानामध्ये बसलेले आहेत आंदोलनाला। आजचा दिवसभराची परवानगी त्यांना मिळाली आहे, पण आंदोलक आक्रमक झालेत। आंदोलक आता CSMT स्थानकाच्या परिसरामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत। महापालिकेच्या समोर त्यांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे चारी बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे, वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आम्ही आता मुंबई बंद पाडू, आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, चक्काजाम करू, अशा प्रकारचे आक्रमक होत आंदोलक घोषणाबाजी करत आहेत। मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीतून निघतानाच हे स्पष्ट केलेलं होतं आणि आपल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगितलं होतं की शांततेत जाऊन आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि आपल्याला आपल्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन करायचं आहे। त्यामुळे शांततेत जाऊन शांततेत परत यायचे, कुठलाही अनुचित प्रकार आपल्यामुळे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि असं असून सुद्धा मराठा आंदोलक आक्रमक झालेत आणि चक्काजामची भाषा करतायत, रस्त्यावर उतरलेले आहेत। आपण CSMT स्थानकामधली दृश्य बघतोय, समोरच्या बाजूला म्हणजे चर्चगेट चर्नी रोडकडे जो जाणारा रस्ता आहे तिथे सुद्धा वाहनांच्या रांगा दिसत आहेत आणि या बाजूला म्हणजे दक्षिण मुंबईतून तिकडे चर्नी रोड चर्चगेटकडे जाणारा CSMT गिरगाव कडे जाणारा तो रोड सुद्धा बंद झालेला आहे, कारण वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। ही सगळी परिस्थिती कशामुळे ओढावली तर आजूबाजूला म्हणजे
मैदानामध्ये बसायला जागा नाही आहे, कारण पावसामुळे चिखल झालेला आहे. त्यामुळे सगळे आता महापालिका आणि स्टेशनच्या समोरचा जो भाग आहे तो सगळा भाग व्यापून टाकतायत. मराठा आंदोलक तिथे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आपल्याला बघायला मिळते. रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे मराठा बांधवांनी. खरं तर एखादं आंदोलन करायचं म्हटलं की त्याच्यासाठी खूप मोठं नियोजन मागे असतं आणि तेच नियोजन कदाचित चुकलं की काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण सगळे मराठा आंदोलक खरं तर मर्यादा आझाद मैदानामध्ये उपोषणाला मनोज जरांगे बसलेले आहेत. त्यांच्याबरोबर किती जण उपोषणाला त्या ठिकाणी बसतील याची मर्यादा घालून दिली आहे. म्हणून रणनीती जरांगेंनी काय आखली होती की टप्प्याटप्प्याने आझाद मैदानात येऊन आंदोलक बसतील, अन्यथा बाकीच्या वेगवेगळ्या ठिकाणी ते मुंबईच्याच आसपास विखुरलेले असतील. पण तसं झालेलं दिसत नाही. आंदोलक सगळे अतिउत्साही आहेत, त्यांना आरक्षण हवंच आहे, त्याच्याशिवाय ते मुंबई सोडणार नाही आहेत. आणि त्यामुळे ते आता CSMT स्थानकाच्या बाहेर आणि महापालिकेच्या समोर गर्दी करायला लागलेले आहेत. त्यामुळे झालंय असं की वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झालेली आहे. आणि खरोखर मुंबई म्हणजे आत्ताच्या पहिल्या सत्रात तरी हे दृश्य बघून असं वाटतंय की वाहनांच्या जर अशाच रांगा लागल्या तर वाहतूक कोंडी होईल आणि विचित्र परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण होईल.